थँक यू. कसं वाटतंय मग पहिल्या जॉबला जाताना? टेन्शन आलंय. टेंशन लेने का नहीं, देने का. आदित्य. हो. टेन्शन आलंय. काहीतरी करायला हवं, सोल्युशन काढायला हवं. हॅलो. हा जय, बोल ना. ऐक, पटकन उठ, तयार हो आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या गेटवर पोच लवकरात लवकर. आता? पण का? तुला तुझा आधी हवा आहे ना? काय झालं आधीला? टेन्शन आलंय त्याला. कसलं? अगं जॉबच्या फर्स्ट डेचं. अरे बापरे, मग आता काय करायचं ग सई? त्याला टेन्शन नाही आलं पाहिजे ग. त्याला टेन्शन आलं ना तर त्याचा फर्स्ट डे सॅड जाईल, आणि त्याचा फर्स्ट डे सॅड झाला ना तर तो पण सॅड होईल, आणि तो सॅड झाला तर मी पण सॅड होईन. हो ना? मग तुझ्या या वेड्या मनाला सावरण्यासाठी चटकन तयार हो आणि लगेच आदित्य ग्रुप ऑफ कंपनीच्या गेटवर पोच. पण त्याने काय होईल? अगं तू त्याला भेटलीस तर त्याला छान सरप्राईज मिळेल ना. आणि मग तो खुश होईल, आणि मग त्याचा दिवस छान जाईल, आणि मग तुझाही दिवस छान जाईल. वाव सई, तू ग्रेट आहेस यार. सई, तू ग्रेट आहेस. हो ना? चल मग पटकन तयार हो आणि ये तिकडे. 8 सई वाजलेत बघ ना किती. मग कॅन्सल करूया? नाही 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 नाही, काय कॅन्सल कशाला? नको ना, मी जाते. आणि तू येतेस ना? मी काय येऊ? सई यार ये ना, मला एकटीला भीती वाटते ग, प्लीज. मी कशाला? त्या नैनाला घरी सोडण्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर टाकून निघून गेलीस तू. काय पक्काऊ आहे ग ती. मैत्रीतला अजून एक नियम, मित्रांच्या मित्रांची सुद्धा मैत्री असावी, म्हणजे अजून मजा येते. मित्राच्या मित्राशी मैत्री करायची असेल ना तर मित्रही सोबत पाहिजे, समजलं? हा म्हणजे यापुढे तू जर सोबत असलीस तरच मी नैनाला भेटेन, नाहीतर भेटणार नाही. बरं चल मी येते. ठीक आहे, बाय. ओके बाय. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सुगंध दरवेळा. हो. आदित्य, अप्पा नमस्कार कर. हा अप्पा नमस्कार करतो. यशस्वी माझ्या शुभेच्छा. अभ्यास ठीक झालाय ना? हो. पेपर नीट लक्ष देऊन सोडव बघ. SSC बोर्डात तू पहिला येणार आहे नक्की. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू अप्पा. दादा मामा. शाबास. थांब. दादा मामा हे पेन हे खूप महाग वाटतंय रे. दादा हे तेच पेन आहे ना? तू रोज जाता येता काचेतून बघायचास पण कधी घेतलं नाहीस.
कॉलेजपासून त्याचं खूप प्रेम आहे या पेनावर, पण परवडलं नाही. अरे आज कशाला घेतलंस? आणि तसंही हल्ली पेन कोण वापरतं? सगळं कॉम्प्युटरवरतीच होतं हल्ली. अरे मस्टरवर तरी सही करशील ना. कधीतरी तुझ्या नावाचं लेटर हेड बनेल, हातात चेकबुक येईल, त्याच्यावरती सही करायला वापर. माझी खूप इच्छा होती ते पेन घ्यायची, तुला घेऊन ते पूर्ण केली, बाकी काही नाही, इतकंच. थँक्स भाई मामा. आधी तू खूप सरळ आहेस, त्याचा फायदा इतरांना घ्यायला देऊ नकोस. बंधू मामा. आयुष्यमान सदा सुखी राहा. ऑल द बेस्ट. सुखी राहा. पिंट्या मामा. माझ्या कसल्या पाय पडतोय. चल मीच तुला ऑफिसला सोडणार आहे आज माझ्या गाडीतून. काय चालेल सर. आदित्य, आज एका नव्या आयुष्याला सुरुवात करतोयस तू. मला खात्री आहे की जे काही काम तू करशील ते मन लावून करशील, जीव लावून करशील, त्यामध्ये तुला यशही मिळेल. पैसा, संपत्ती, हुद्दा सगळं काही मिळेल. पण आपण कुठून आलो आहोत, आपली मुळं काय आहेत हे विसरू नकोस. तीच तुला जमिनीवरती घट्ट उभं राहायला मदत करतील. आणि तुझ्या बॅगमध्ये 300 रुपये ठेवलेत. एवढे? अरे पहिला दिवस आहे, आज काही कमी जास्त लागलं तर राहू देत. आणि आज कामावरनं परत येताना रिक्षानी आहे, दमलाशीना दिवसभर काम करून. मामा ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट आधी. पिंट्या, सिग्नल पाळणं नीट, तोडू नकोस. ओ मैडम, किधर? कोणाला तरी भेटायला जायचंय. उधर साइड में रुको, साइड में. चलो जाओ. हा सई, कुठे आहेस तू? हे काय निघतेच आहे मी. इतका का उशीर? अगं आधीला भेटायचंय ना, मग तयार नको का व्हायला? तुझा आधी निघून गेल्यानंतर कशी दाखवणार आहेस त्याला तयारी? हा, बावळट. सॉरी सॉरी. चल निघ लवकर, ये. निघते, पण प्लीज आदित्यला थांबव. ये तू. हा आधी प्लीज थांब ना, तुझी नयना तयार होऊन येतेय. हॅलो, तू या घरात चाललाय? तिकडे जाऊ नकोस. तिकडे एक डेंजर आजोबा राहतात. आम्ही कसे बसे सटकलोय. किती पैसे होतील? 8-20,000 होतील. 25,000 घे, पण आजच्या आज गाडी रिपेअर करून द्या. मिळणार नाही, 2-3 दिवस लागतील. मला ताबडतोब माझ्या डॅडने दिलेले पैसे परत हवेत. तुमचे पैसे आता माझे झालेत. मी गाडी दिली, आपला व्यवहार संपला. गाडीचे 8,000च झाले होते, वरचे पैसे परत करतोय. मी देतो. आद्या आद्या, आलं बघ तुझं ऑफिस. अरे बापरे, वा. आद्या, हे तुम्हाला असं मस्त असं जेंटलमन होणार का? असा मोठा माणूस होणार ना? मस्त आहे असं, रोज असं छान छान कपडे घालायचे, असं बॅग घ्यायची आणि असं ऑफिसला यायचं, असं ब्रीफकेस, असं डब्याची बॅग. वा, मजा.
म्हणजे रुबाब आहे तुमच्या नोकरीवाल्यांचा. हा मला पण अशी अशी शिकलेली सवरलेली अशी माणसं बघितली ना नोकरीवाले सगळे की मला मस्त वाटतं, आवडतं मला. पेंडे मामा काय रे? माझं पण एक असं स्वप्न होतं की असं रोज सकाळी असं बॅग घेऊन ऑफिसला जायचं, असं छान आवरायचं, सकाळी कपडे बिपडे घालायचे, शूज टाय घालून असं ऑफिसमध्ये जायचं, दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचं, मस्त संध्याकाळी दमून आल्यावर असं कोणीतरी वाफाळलेला चहा हातात देणार, लवकर झोपायचं आणि मग परत सकाळी लवकर उठून असं आवरून असं टाय शूज घालून परत बॅग घेऊन ऑफिसला जायचं. 1 तारखेचा पगार, बढतीची हुरहुर, असं चाकोरीबद्ध आयुष्य. मला फार आकर्षण होतं त्याचं, पण जमलंच नाही. देवाने बुद्धीच दिली नाही तेवढी. पेंडे मामा अरे आता मला तुझ्या इतकं मशीन्स मधलं कुठं कळतं? उपयोग काय मशीन मधलं कळून, पैसे कुठे मिळत आहेत? शिवाय तू बिंडो काय असं घरी शिवे पडते ते वेगळ्याच. नाही पण तुझं तसं नाही, तू खूप हुशार आहेस, तुझा असा अभिमान आहे सगळ्यांना. जा जा राजासारखा जा ऑफिस मध्ये आणि राज्य कर सगळ्यांवर. काय चल काय म्हणतात ते, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हे काय ही इकडे काय करते? काय माहित? अरे परत पैसे तर मागणार नाही. लप 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 लप. अरे नाही रे, ती काहीतरी तिच्या कामासाठी आली असेल. मी निघतो, चल. हे अभ्या सांभाळून ना, सांभाळून जा जरा. तू नको टेन्शन घेऊ. हा आलोच मी. नाही ती महा मारकुटी आणि भांडकुट ती बॅग धरून लपून जा जरा. ठीक आहे चालेल. बॅग धर आद्या. चल. हा नंतर डब्याची पिशवी. हा चल चल रात्री भेटू. हा भेटूया चल. काय ग तू इथे? तुझ्यासाठी आणखी एक धडा. जेव्हा शक्य असेल तेव्हा मित्रांना सरप्राईज देत राहावं, कारण त्याने मित्रांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि नवीन गोष्ट फेस करण्याची हिंमत वाढते आणि चेहऱ्यावर हसू सुद्धा येतं. ते बघ आलंय आलंय. काय ग तू मॅड आहेस बर का एकदम. मला माहित होतं तुला टेन्शन आलं असणार, म्हणूनच आले. हो. एक दिन. Joseph, all the best, Daddy. काय आहे? कोण चुरोस? घ्या. अरे काय घ्या. काय आहे? अरे काय कोण चुरोस? हे सगळे गिफ्ट तुमच्यासाठी आहेत. का? तुमचा फर्स्ट डे आहे की नाही आज जॉबचा, म्हणून. ओ थँक्यू. अगं पण मला नको गिफ्ट सगळं. अहो असं काय हो, गरज आहे याची. तुम्हाला माहितीये सकाळी सगळी दुकानं बंद होती, तरी सुद्धा मी मस्का लावून रडून आणले ते गिफ्ट. घ्या ना. कशाला? अगं म्हणजे थँक्यू, पण मी नाही घेऊ शकत अगं हे गिफ्ट. ए सई सांग ना. अगं आता याचं वर कसं घेऊन जाऊ, सांग ना. ऐका ना, मी ना खूप मेहनत केलीये, इकडे तिकडे धावून खूप रडून आणलेत मी हे गिफ्ट. घ्या ना. अगं पण ऐक ना, घे ना प्लीज. तिने खूप प्रेमाने आणलंय ना. हो नाही ना, रडू नकोस तू. थँक्यू आवडले मला. यू आर मोस्ट वेलकम. आता वर जाऊ का मी? चुरोला उशीर होतोय.
बाय. बाय. हेल्मेट काढते बावळट. सॉरी. थँक्यू 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 सो मच. सई यार, तू ना तू खूप भारी आहेस. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. सगळं म्हणजे तू क्युपिड आहेस माझ्या आयुष्यात. एकदम एंजल. ओके ओके गॉट. ए किधर किधर? ऑफिस. अरे तुम जॉब नहीं मिली तो ये गुब्बारे बेचने बांटने आ गए. चलो जाओ, गुब्बारे वालों का अंदर आना मना है. अरे कोण गुब्बारेवाला? एम्प्लॉई मी आता इथला. अजून आयडी कार्ड नाही मिळालंय पण आहे. चलो निकलो बोला, जाओ. अरे आता काय अपॉइंटमेंट लेटर दाखवू का? आहे इकडेच कुठेतरी. तो ये सब का है? काय वाटतंय? हे गिफ्ट आहेत सगळे, हे टेडी फुगे. अरे चलो जाओ. अगर ये गुब्बारे लेके अंदर जाओगे तो बड़ा साहब हमरी हवा निकाल देगा. चलो जाओ, इस सामान के साथ अंदर जाना मना है. अरे ही गिफ्ट माझ्या डोक्याला ताप होऊन बसलाय. सईला परत देऊन टाकायला हवी होते.